500 रुपयांची नोट आता बंद होणार। 500 रुपयांच्या नोटबंदीचा GR प्रसिद्ध झालाय। हे ऐकून कदाचित तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला असेल। यामध्ये तारीख देखील सांगण्यात आली आहे। तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर अतिशय महत्त्वाची सूचना, आता केंद्र सरकारने सगळा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा मोठा निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रशासनाच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा विचार आता सुरू केला आहे। मुख्यमंत्री महोदयांकडून या विषयावर महत्त्वाची बैठक देखील पार पाडण्यात आली आहे। सामान्य नागरिकांना सूचित करण्यात आलंय की ज्यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती किंवा काळा पैसा दडून ठेवलेला आहे त्यांना चाप बसवण्यासाठी हा पैसा बाहेर काढण्याकरिता सरकारने परत एकदा नोटबंदीचा मार्ग निवडलाय। नोटबंदी आता नेमकी कोणत्या दिनांकाला होणार आहे याची तारीख देखील आता समोर आली आहे। या मुदतीच्या आतमध्ये तुमच्याकडे असणाऱ्या 500 रुपयांच्या नोटा तुम्ही बदलून घेण्याचं आवाहन सरकारच्या माध्यमातून तसेच रिझर्व्ह बँकेच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आलंय। त्यामुळे आता जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर ही माहिती तातडीने तपासा, कारण 500 रुपयांच्या नोटावर मर्यादा आणण्यासाठी योजना ही प्रशासनाने आखली आहे। यावर अंतिम शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलाय। 500 रुपयांच्या नोटांची छपाई आता कमी झाली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून ATM मधून देखील 500 रुपयांच्या नोटा आता कमी प्रमाणामध्ये बाहेर येऊ लागल्या आहेत। आता प्रामुख्याने 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा हा धक्कादायक निर्णय सरकारने घेतल्याने आता विशिष्ट तारीख देखील जाहीर झाली असून त्या दिवसापासून 500 रुपयांच्या नोटा चलनामध्ये राहतील की नाही यावर मोठा प्रश्नचिन्ह आता तयार झाला आहे। तारीख सुद्धा समोर आल्यामुळे नागरिकांना पुन्हा रांगेत उभं राहून चलन बदलून घ्यावं लागण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। जे लोक काळा पैसा साठवतात त्यांच्याकडील संपत्ती बाहेर काढण्यासाठी सरकारने हे धाडसी पाऊल उचललं आहे। आता तारीख जाहीर झाली असून त्या अगोदरच तुम्ही पैसे बदलून घ्या, अन्यथा अडचणी सुद्धा निर्माण होतील। 500 रुपयांच्या नोटांविषयी सरकारने नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत त्याकडे लक्षपूर्वक लक्ष द्या। संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा नोटबंदीचं वातावरण तयार होतंय। आपण जर पाहिलं तर चलनातील बदलाचा इतिहास समजून घ्यायचा झाला तर 2016 साल तुम्हाला आठवतच असेल। रात्री 8 वाजता अचानक मोदीजी लाईव्ह आले आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण देशामध्ये नोटाबंदी लागू झाली आहे। त्यावेळेस 500च्या आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्या होत्या। तेव्हा 8 ते 10 दिवसांचा कालावधी नोटा बदलण्यासाठी देण्यात आला होता। पण आताच्या परिस्थितीमध्ये सरकारने खूपच कमी वेळ दिले असल्याचं या ठिकाणी बोललं जातंय। तारीख जाहीर झाली असून 500 रुपयांच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर ठराविक वेळेच्या नंतर त्या चालणार नाहीत। जर 500 रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणामध्ये असतील तर त्या कोणत्या बँकेमध्ये जमा करायच्या? तुम्ही ATM मधून पैसे काढत असताना जर चुकून 500 रुपयांची नोट बाहेर आली किंवा कोणी तुम्हाला व्यवहारामध्ये 500 रुपयांची नोट दिली तर नेमकं काय करायचंय? या सर्व नोटा ज्या आहेत तर त्या स्वीकारायच्यात की नाही, अधिकृत तारीख कोणती आहे? चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात। पहा, 2016 मध्ये अचानक झालेल्या नोटबंदीनंतर नव्या नोटा बाजारामध्ये आल्या होत्या, ज्यातून मोठा गैरव्यवहार समोर आला होता। गडगंज श्रीमंत लोकांनी साठवून ठेवलेला पैसा चलनामध्ये आला आणि काळा पैसा बाहेर निघाल्याने देश प्रगतीपथावर आलेला आहे। भारताची आर्थिक व्यवस्था यामुळे अधिक सुद्धा बळकट झाली होती आणि अगदी त्याच धर्तीवर मागची नोटबंदी जशी यशस्वी झाली होती तसाच निर्णय पुन्हा एकदा घेण्याचं ठरवलं जातंय। तुम्हाला आठवत असेलच 2016 मध्ये मोदीजींनी लाईव्ह येऊन ऐतिहासिक घोषणा केली होती। त्या घटनेला आता 9 ते 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुन्हा एकदा 10 वर्षांनी चलनातील बदल केला जाईल असा दावा केला जातोय, जेणेकरून आणखी लपवलेला काळा जो काही पैसा आहे तो बाहेर येईल। याची तारीख देखील जाहीर झाल्याची चर्चा आहे। मग कोणत्या तारखेला हे घडणार? नेमकी परिस्थिती काय असणार आहे? कोणत्या बँकेमध्ये पैसे बदलून मिळतील? 500 रुपये कुठे बदलायचे आहेत? सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येतंय की मागील निर्णयामुळे आर्थिक व्यवस्था मजबूत झाली। विशेषतः काळा पैसा बाळगणाऱ्यांना यामुळे मोठा फटका बसला आणि गरीब जनतेला त्याचा लाभ सुद्धा झालाय। याचाच विचार करून प्रशासन पुन्हा एकदा असा निर्णय घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात होती आणि आता याबाबतच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत। हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे। कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण प्रशासकीय स्तरावर अशा योजनांची चर्चा सुरू झाली आहे। 500 रुपयांची सध्याची नोट ठराविक तारखेपासून चालेल की नाही याबाबत सरकारने स्पष्टीकरण देण्यास देखील सुरुवात केलेली आहे।
आता ही तारीख देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेचच सांगणार आहे. ती तारीख नीट ऐकून घ्या आणि त्या मुदतीमध्ये तुमच्याकडील नोटा खर्च करा किंवा बदलून घ्या. कारण काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक अशा बातम्या फिरत होत्या. अखेर त्यावर काही अंशी स्पष्टीकरण आलेलं आहे. तुमच्याकडील 500 रुपयांच्या नोटा कोणत्या बँकेमध्ये आणि कधीपर्यंत स्वीकारल्या जाणार, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांचा पुरवठा कधी वाढणार. लक्षात घ्या, तुमच्या 500 रुपयांच्या नोटांची किंमत काही काळानंतर 0 सुद्धा होऊ शकते. जर त्यावेळेस बदलल्या नाहीत तर ज्या काही नोटा तुम्ही आज वस्तू खरेदी करू शकता त्याची किंमत केवळ एका कागदाच्या तुकड्यासारखी उरेल. 500 रुपयांची जुनी नोट नेमकी कोणत्या तारखेपासून बंद होऊ शकते, त्या नोटा कुठे जमा करायच्या, व्यवहारातून त्या कधी बाद होणार आणि बदलून देण्यासाठी किती वेळ मिळालेला आहे, ही सगळी माहिती तुम्हाला योग्य वेळी मी देत आहे. ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे. देशातील काळा पैसा जो मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता त्यासाठी 2026 मध्ये अचानक निर्णय घेण्यात आला होता. त्या घटनेला 10 वर्ष पूर्ण होत असतानाच असा दावा केला जातोय की 500 रुपयांच्या नोटेवर आता पुन्हा एकदा निर्बंध येणार आहे. अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख यामध्ये वारंवार केला जातोय. एटीएम मध्ये सध्या तुम्ही जर पाहिलं असेल तर 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वाढवण्यास देखील सुरुवात झालेली आहे. आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांची छपाई मंदावल्याच्या देखील सूचना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 500 रुपयांच्या नोटांचा वापर हळूहळू कमी केला जाण्याची शक्यता आहे. जसं 2016ला मोदीजींनी अचानक घोषणा केली होती, यामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मोठी मदत होईल. मग तारीख नेमकी कोणती आहे? 10 वर्षापूर्वीच्या आठवणी आता ताज्या झाल्या आहेत, जेव्हा 2000 रुपयांची नोट आली आणि नंतर ती देखील अचानक चलनामधून बाद झाली. लोकांना समजण्यापूर्वीच 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या होत्या आणि अगदी त्याच पद्धतीने कोणतीही मोठी पूर्वसूचना न देता हा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. 2000 रुपयांच्या नोटेमुळे कमी जागेमध्ये जास्त पैसा साठवता येत होता, म्हणून तो निर्णय झालेला होता. 2016ला लोकांनी किलोमीटरच्या रांगा लावून पैसे बदलले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण सर्वांनाच खूप जास्त मोठा त्रास झालेला होता. पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया कशी असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत. हे परिपत्रक इंग्रजीमध्ये असल्याने सामान्य लोकांना समजत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला ते मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगतोय. 30 सप्टेंबरची एक तारीख चर्चेमध्ये होते, परंतु आता सरकारने अशा काही स्पष्ट केलेले आहेत की सरसकट नोटबंदी सध्या होणार नाही. पण 500 रुपयांच्या ज्या काही बनावटी किंवा खोट्या नोटा चलनामध्ये आलेल्या आहेत त्या बाद करण्यावर सरकारचा भर आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये खोट्या नोटा तयार करणारे अड्डे सापडले आहेत. 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा तसेच काही ठिकाणी बनावट नाणी देखील सापडली आहेत. म्हणूनच प्रशासनाने अशा नोटबंदावर निर्बंध लादलेले आहेत. बँकांमध्ये आता विशेष यंत्रसामग्री देखील बसवण्यात आली आहे, ज्यामुळे खोट्या नोटा त्वरित ओळखता येतील. बनावट नोटा पूर्णपणे बाद केल्या जाणार आहेत. सरकारने वेळोवेळी सांगितले की अफवावर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणारे मेसेजेस लगेच खरे मानू नका. जर खरंच नोटबंदी करायची असेल तर सरकार पुरेशी पूर्वसूचना देईल. सोशल मीडियावर जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये 500 रुपयांची नोट आता बंद होणार असं म्हटलंय, त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस सुद्धा आलेली नाही. कदाचित 2026च्या अर्थसंकल्पामध्ये काही नवीन तरतुदी असू शकतात, पण सध्या तरी सरकारी आदेश हा आलेला नाही. सोशल मीडियावरील अफवेमुळे लोकांची चिंता वाढली होती, म्हणूनच ही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. PIB आणि रिझर्व्ह बँकेने देखील स्पष्ट केलेलं आहे की 500 रुपयांची नोट बंद करण्याचा कोणताही निर्णय अद्याप या ठिकाणी झालेला नाही. सरकार अशा गोष्टींची माहिती अगोदरच देत असतं, त्यामुळे अधिकृत परिपत्रकावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वीच अशा प्रकारची अफवा पसरली होती, ज्यामध्ये 500 रुपयांच्या नोटा बंद होणार अशा पद्धतीची अफवा होती आणि त्याच अफवांचा एक प्रकारे सत्य तपासण्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिलेली आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.